नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरतीचे फायनल आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला फायनल आन्सर की कशा प्रकारे बघता येणार, त्यासोबतच जर बघितलं तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि अंतिम जो आहे कोर्ट केस निकाल कधीपर्यंत लागू शकणार आहे, याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सर्वात अगोदर जर बघितलं आपण दिनांक 31/10/2025 म्हणजेच की बघा या तारखेला जर बघितलं तर नवीन एक सूचना पत्र जे आलेलं आहे. विषयमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत फायनल आन्सर की बाबत हे जे सूचना पत्र आलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत एकूण 30 संवर्गातील 668 पदांसाठी जर बघितलं दिनांक 16, 17, 18, 19 या कालावधीत जर बघितलं तर ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत परीक्षार्थींना सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तुमचा 26/9/2025 ते 1/10/2025 या कालावधीपर्यंत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत 31/10/2025 पासून उमेदवारांना फायनल आन्सर की उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा 31/10/2025 या तारखेपासून जर बघितलं तुमची जे फायनल आन्सर की आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे की तुम्ही फायनल आन्सर की बघू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते पण जाणू शकता. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांना फायनल आन्सर की डाउनलोड करता येत नसेल आणि बघता येत नसेल तर बघा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो की तुम्हाला कशा प्रकारे ते जे आहे तुम्हाला बघता येणार आहे. तर चला आपण त्यावरती जाऊया. तर बघा फायनल आन्सर की बघायची असेल तर बघा तुम्ही इथं बघू शकता, ही जी लिंक आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा आणि जे मी तुम्हाला लिंक दिलेली आहे ती तुम्हाला ब्राउझरमध्ये ओपन करायची आहे. ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर बघा लॉग इन म्हणजेच की उमेदवारांचं लॉग इन पेज जे आहे ते ओपन होणार आहे. आता बघा तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे म्हणजेच की रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड आहे तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला दिलेला कॅप्चा आहे हा इथं फिल करायचा आहे. त्यानंतर जर बघितलं तुम्हाला इथं खाली लॉग इन वरती ऑप्शन दिसून येणार आहे लॉग इन वरती, तर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर जर बघितलं तुमची फायनल आन्सर की जे ओपन होणार आहे आणि फायनल आन्सर की ओपन झाल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहे तुम्ही बघू शकता. आता बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फायनल आन्सर की बघितली असेल आणि त्यांना किती मार्क्स मिळालेले आहे त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून त्यांचे सिलेक्शन होऊ शकेल की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना फायनल आन्सर की बघता येत नसेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी त्यांची मदत करू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची जी महत्त्वपूर्ण माहिती आहे मी तुम्हाला म्हणजेच की फायनल आन्सर की बाबत दिलेली आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्यासोबतच कोर्ट केस निकाल काय लागणार आहे याची पण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर बघा व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आता बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर बघितली तर मागील अपडेटमध्ये जर बघितलं आपण तर मी तुम्हाला दाखवतो की मागील अपडेटमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं. तुम्ही बघू शकता की नवी मुंबई महानगरपालिकेचे अंदाजित वेळापत्रक आलेलं होतं. त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तुमची 29/8/2025 ते 11/9/2025 या दरम्यान लावण्यात येणार होती. पण बघा कोर्ट केस निकाल जो आहे म्हणजेच की कोर्ट केस आल्यामुळे या वेळापत्रकानुसार जर बघितलं तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती लावण्यात आलेली नाही आहे. आता बघा कोर्ट केस निकाल जर बघितलं तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये ही जी हिअरिंग आहे ती होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला समजून येणार आहे की तुमची प्रोव्हिजनल लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर बघा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये जर बघितलं तर कोर्ट केस निकाल जो अंतिम लावण्यात येणार आहे आणि जशी काही त्याची माहिती आपल्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला एक अपडेट जे आहे माझ्या टेलिग्रामवरती देणार आहे. आता जर बघितलं तर बघा अंदाजित जर सांगण्यात आलं तर बघा 15 नोव्हेंबर पर्यंत तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती लावण्यात येऊ शकते नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून. आणि जशी काही नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून जर काही अपडेट आपल्यापर्यंत आली तशी मी तुम्हाला रेग्युलरली अपडेट देणारच आहे. म्हणून तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट माहिती जी आहे तुमच्यापर्यंत मिळत राहील. तुम्हाला फायनल आन्सर की मध्ये किती मार्क्स मिळालेले आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती होती जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.